समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी त्र्यंबकेश्वर शहराच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले कार्य अविरतपणे आजही सुरू ठेवले। समाजातील अनेक गरजू व्यक्तींना ते नेहमीच मदत करत असतात। समाजकार्य करत असताना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच त्यांनी लढा दिलेला आहे। त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाच्या मुद्द्यांना नेहमीच वाचा फोडत त्र्यंबकेश्वरच्या राजकारणातील एक नवीन तडफदार उच्च शिक्षित म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे पुरुषोत्तम लोहगावकर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, माझा परिचय म्हणजे गेल्या आम्ही 7-8 वर्ष पिढीपासून 7-8 जनरेशनपासून याच त्र्यंबकेश्वरी कुशावर्ताच्या समोर तीर्थराज निवासमध्ये आमच्या 8 पिढ्यांपासून या ठिकाणी आमचं निवासस्थान आहे आणि 8 पिढ्यांपासून आमची समाजसेवाही चालू आहे। आमचे आजोबा नगरसेवक होते, वडील नगरसेवक होते, माझे छोटे बंधू 2दा नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष होते आणि या सर्व कार्याचा जे आम्ही सातत्याने जनसेवा करत राहिलो, यासाठी गेल्या पंचवार्षिकला जनतेने मला त्र्यंबकेश्वरमधून नगराध्यक्षपदी विराजमान केलं आणि आमची लोकसेवा ही अखंडित चालू आहे। म्हणजे आमच्या पंजोबांपासून, वडिलांपासून, भावांपासून आणि माझ्यापासून आम्ही सगळेच जण लोकसेवेत सतत कार्यमग्न असतो आणि सर्वच घटकातील सर्वच लोकांसाठी आमचे जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहे आणि जास्तीत जास्त करून आम्हाला आमच्या परिवाराला लोकसेवा कशी करता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। गुरु, आपण नगराध्यक्ष होता, आपल्या कार्यकाळात काय काय गावाची विकास कामे झाली? माझ्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदी त्र्यंबक नगरीमध्ये आम्ही सगळ्या 99% घरामध्ये की ज्यांच्या स्वतःचं घर आहे आणि ज्यांच्या घरी टॉयलेट नाही आहे, हा टॉयलेट देण्याचा आम्ही प्रयत्न केला। प्रत्येक घरामध्ये आम्ही पाणी पोहोचवलं, प्रत्येक घरामध्ये आम्ही लाईट पोहोचवली, अनेक ठिकाणी अनेक वस्त्यांमध्ये आम्ही रस्ते केले। म्हणजे जी प्राथमिक गरजा असतात सर्वात पहिल्यांदा त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला। दिव्यांग बांधवांना आम्ही मानधन देण्याचा कार्यक्रम त्र्यंबकनगरमध्ये राबवला। स्वच्छता अभियान जास्तीत जास्त राबवण्याचा प्रयत्न केला। वृक्षारोपण करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला। त्यानंतर गरीब विद्यार्थी आम्ही 10वी आणि 12वीचे 2 विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना पूर्ण वर्षभराचा आम्ही शिक्षणाचा खर्च केला आणि विकास कामांमधले म्हणले तर प्रसाद योजनेच्या माध्यमातून 200 कोटींचे जे प्रसाद योजने त्याच्यातले काही महत्त्वाचे टप्पे जे कामं होते ते आम्ही पूर्ण केले। तशात त्र्यंबकेश्वर ही गोदावरीचं उगमस्थान असल्यामुळे या ठिकाणी गोदावरी दूषित होती, म्हणून रिव्हर आणि सिव्हर ही योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रभाऊ फडणवीस, अजितदादा यांच्या माध्यमातून आम्ही त्र्यंबक नगरीला भुयारी गटार योजनेची 40 कोटीची योजना आणली। गावामधल्या अनेक जे रस्ते नव्हते ते रस्ते करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त पार्किंगची एक व्यवस्था नव्हती, मोठं पार्किंग उभारलं गेलं। अनेक सुविधा अजून द्यायच्या होत्या, पण मध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक जे विकास कामे होते ते थोडेसे दुरावले गेले। पण ह्यानंतरही त्र्यंबकनगरमध्ये आता भविष्यात कुंभमेळा होणार आहे। या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकेश्वर नगरीचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर आमची जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे। कारण त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रे पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण विदेशात परदेशातसुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्र्यंबकराजाच्या नगरीमध्ये अनेक लोक रोज दर्शनाकरता येतात। त्र्यंबक नगरीची सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की त्र्यंबक नगरीचं नगरपालिकेचं जे त्र्यंबक नगरीचं जे जो पैसा नगरीकडे पाहिजे गाव चालवण्यासाठी, हा पैसा नगरीकडे उपलब्ध नसतो आणि गावची लोकसंख्या 15,000 आहे, पण येणारे भाविक बाहेरून रोज 25-30 हजार लोक रोज भाविक या ठिकाणी दर्शनासाठी, पर्यटनासाठी, निवासस्थानासाठी येत असतात आणि त्यांना सुविधा देण्यामध्ये खूप तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यामध्येच नगरीचा सगळा पैसा संपून जातो आणि नगरपालिकेकडे विकास निधी जो पाहिजे तो उपलब्ध होत नाही। पण माझी केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो, यांना एक कळकळीची विनंती आहे की त्र्यंबकमध्ये येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेता महामृत्युंजय त्र्यंबकराजाचं हे स्वयंभू ज्योतिर्लिंगाचं स्थान, गंगा गोदावरी
उगमस्थान, कुंभमेळ्याचं ठिकाण, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची संजीवनी समाधी, अशी अनेक धार्मिक स्थळं या ठिकाणी आहे. आणि एक मोठी धार्मिक नगरी असल्यामुळे या ठिकाणी जनतेचा योग वारंवार कायम होत राहतो आणि त्यांना या सुविधा देण्यामध्ये नगरी थोडी कमी पडते. तर त्या सगळ्या सुविधा येणाऱ्या भाविकांना कशा प्रमाणात दिल्या जातील आणि कशा काय त्यांना सुखसोयी दिल्या जातील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गुरु आजवर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल आपण काय सांगाल? माझ्या स्मरणामध्ये तर अनेक घटना आहे, पण माझ्या स्मरणामध्ये अजून पण असं आहे की आमचे एक जे कुटुंब आहे लोहगावकर परिवार, हा आम्ही गेल्या 50 वर्षापासून आम्ही सगळेजण एकत्र राहतो. आम्ही 5 भाऊ आहे आणि 5 भावांचा संसार आम्ही एकत्र करतो. त्यामुळे आम्ही 22 ते 23 लोक एकाच कुटुंबात राहतो आणि या सर्व कुटुंब चालवताना जो एक जीवनाचा आनंद मिळतो तो मला खूप प्राप्त होतो. त्याच्यात ते एक मला स्मरणीय कायम वाटत असतं की आपण आपल्या परिवाराला जर बरोबर घेऊन शकलो तर आपण आपल्या गावाला बरोबर घेऊन जाऊ शकू. आपल्या गावाला बरोबर घेतलं तर आपण महाराष्ट्रात प्रवेश करू शकू आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गावाचं लौकिक कमवलं तर जगामध्ये लौकिक होणार आहे. म्हणून आम्ही आमचा परिवार, माझा छोटा भाऊ ललित नगराध्यक्ष माझी आणि माझा छोटा भाऊ गिरीश, आमचा सगळाच परिवार, आमचे पुतणे असो कोणी असो, आमच्या परिवारातील लोक या नगरीची सेवा करण्यासाठी कायम तत्पर असतात. गुरु एखादा छंद असेल जो तुम्ही आजवर जोपासलाय? माझा छंद तर तसं बघितलं तर मी लहानपणापासूनच राजकीय क्षेत्रामध्ये आहे. मी 7 वर्षाचा असतानाच आमच्या घरी जनसंघाचं कार्यालय होतं आणि त्यावेळेस जनसंघाची परिस्थिती एकदम बिकटीची होती. त्यावेळेसपासून मी भारतीय जनता पार्टी आणि जनसंघाचं काम करतो आहे आणि मला आठवतं की त्यावेळेस नांगरदारी शेतकरी निशाणी होती. नांगरदारी शेतकरी देशाचे कल्याण करी, ही घोषणा मी लहानपणीची मला आत्ता आठवते आणि तेच बाळकडू आमच्या रक्तामध्ये आहे जनसेवेचं आणि ते आम्ही करत असतो. गुरु एक शेवटचा प्रश्न आहे, रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण कुटुंबासाठी कसा वेळ काढता? धावपळीच्या जीवनामध्ये कुटुंबासाठी वेळ काढताना अनेक कसरती कराव्या लागतात. कारण आज जरी मी नगराध्यक्ष नसलो तरी प्रशासन हे साहजिकच आमच्याकडेच येत असतं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मला वेळ द्यावा लागतो. माझं स्वतःचं पूजापाठ वगैरे आहे आणि या पूजापाठमध्ये सुद्धा माझं जगप्रसिद्ध नाव आहे. जगातून भाविक माझ्याकडे येत असतात. पूर्ण भारतवर्षातून अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी माझ्याकडे पूजापाठला येतात आणि अनेक पूजापाठ या माध्यमातून हजारो कुटुंबियांचं आमच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या जीवनामध्ये बदल घडलेले अशा अनेक लोकांचं लेखी स्वरूपात व्हिडिओज, त्यांचे फीडबॅक सगळं काही आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही आमचं धन हेच समजतो की आमच्या हातून जनसेवा घडते आणि जनतेचं कल्याण होतं. हीच माझं धन आणि आमच्या परिवाराचं धन आम्ही असं समजतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.